सांगली जलसंपदा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून भविष्यकालीन गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाची दिशा देण्यात आली आहे। याद्वारे जलसाक्षरता, पाणी बचतीचे महत्त्व, वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर यासाठी प्रयत्न व्हावेत। पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले। जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, कृष्णा खोरे, महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता CH पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते। जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, मुख्य अभियंता जलसंधारण, जलसंपदा विभाग पुणे व अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यात प्रत्येक दिवशी करावयाचे काम ठरवून दिले आहे। शासनाच्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उपलब्ध पाणी बाष्पीभवन व पाणी चोरीने कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत। या अनुषंगाने शासनाने उपसा सिंचन योजनांचे पाणी बंदिस्त जल वितरकांमधून वितरित करण्याचा निर्णय घेतला। याचबरोबर उपलब्ध पाणी वाहून जाऊ नये यासाठी अधिकाधिक पाणीसाठे, तलाव, विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण आदी पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले। पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवत असल्याबद्दल जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा, विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी काळात वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आज गरज बनली आहे। या पार्श्वभूमीवर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रातील पाणी, बागा, गाडी धुणे आदींचे पाण्यावर पुनर्प्रक्रिया करता येईल। यासाठी शेतकरी, औद्योगिक कंपन्यांना आवाहन करावे। पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन विविध मार्गाने पाण्याची बचत कशी करता येईल या अनुषंगाने पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले। खासदार विशाल पाटील म्हणाले, देशातील जलविषयक प्रकल्पात आपण अग्रस्थानी आहोत। बंदिस्त जल वितरकांची अंमलबजावणी कर्नाटक व महाराष्ट्राने सर्वप्रथम केली। विस्तारित टेंभू व म्हैसाळ प्रकल्पास जल आयोगाची मान्यता घेतल्यास केंद्राचा निधी मिळेल, त्या दृष्टीने कार्यवाही व्हावी, असे ते म्हणाले। कृष्णा खोरे महामंडळाचे माजी अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजनांनी जिल्ह्यात क्रांती केली आहे। मोठ्या प्रमाणात सिंचन झाल्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक क्षेत्र बागायती करण्यात यश मिळाले आहे। या अनुषंगाने विस्तारित टेंभू व म्हैसाळ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अधिकाधिक निधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। तसेच उपसा सिंचन योजनांमुळे झालेला बदल व त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पालकमंत्री महोदयांनी स्वतंत्र वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली। महाराष्ट्राच्या इरिगेशन डिपार्टमेंटने, जलसंधारण विभागाने 15 ते 30 असा एक जल व्यवस्थापन पंधरवडा घोषित केला आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचं काटेकोर नियोजन आपल्याला कसं करता येईल। उदाहरणार्थ पाणी कालव्याच्या माध्यमातून न जाता बंद पाईपमधून कसं पाठवता येईल, बाष्पीभवन कसं टाळता येईल, पाण्याची चोरी कशी थांबवता येईल, मग वेगळ्या प्रकारचे ॲप डेव्हलप करणं। आज एक ॲप लॉन्च झाला की ज्या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण जे करतो आपण, लँड ॲक्विजिशन, त्यातली सुलभता आणलेली आहे। असा वेगवेगळ्या मार्गाने पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेऊन पाण्याची बचत कशी करता येईल, व्यवस्थापन कसं करता येईल यासाठी इरिगेशनचा पंधरवडा चालला आहे। आज त्याच्यामध्ये मी होतो आणि मी प्रामुख्याने एक नवीन मुद्दा मांडला आहे, यूज वॉटर रियूज करण्याचं सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंटने मनावर घेतलं पाहिजे। कारण 100 लिटर पाणी जेव्हा आपण वापरतो तर 80 लिटर पाणी हे पिण्यासहित सगळ्या कामासाठी पुन्हा वापरते। पिण्यासाठी ते वापरणं इतकं पाण्याचं दुर्भिक्ष नसेल तर ज्याला आपण उपयोगासाठी, खर्चासाठी नाही पाणी वापरलं पाहिजे, असा एक मुद्दा मी आग्रहाने मांडला। आणि जिथे जिथे आता कालव्यांचा विषय येईल त्या ठिकाणी तलावांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा विषय येईल त्या ठिकाणी आपल्याला
ओपन पाणी कॅरिंग न करता पाईपलाईनने पाणी कॅरिंग करून बाष्पीभवन आणि चोरी टाळली पाहिजे असा आग्रहाचा मुद्दा आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जलकृती पंधरवडा हा कार्यक्रम भरवण्यात आला होता, जिथे सगळेच लोकप्रतिनिधी आम्ही आलो होतो आणि मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पाण्याचा स्रोत व्यवस्थित उपलब्ध करून दिला जावा अशी सगळ्यांनी मागणी केली. उन्हाळ्याची दाहकता वाढत चाललेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी राजा कुठेही पाण्यापासून वंचित नाही राहिला पाहिजे याची काळजी घेण्यासंदर्भातल्या सूचना सर्व लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आहेत.